विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या या अगोदरच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 या व्हिडिओच्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत। त्या तुम्ही आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आज आपण फर्स्ट लेसन ज्यामध्ये काही जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जिओमेट्री मधील आधारित असलेले भूमितीतील मूलभूत संबोध आहेत ते आपण पाहणार आहोत। लाइन सेगमेंट ही पहिली कन्सेप्ट पाहूया। रेषाखंड, एक लाइन म्हटलं की त्या लाइनला दोन दिशांनी अमर्याद इनफायनाइट, इट कॅन बी इंक्रीज इन बोथ द डायरेक्शन इन इनफायनाइट अगदी असंख्य पद्धतीनुसार वाढवू शकतो। आणि त्या लाइनचा एक पार्ट, द पार्ट ऑफ द लाइन सेगमेंट दॅट इज द ए बी या अशा याच्यानुसार दाखवले। त्याला दोन एंड पॉइंट दाखवले, इथे एरो दाखवलेला नाहीये, दिशा दाखवलेली नाही, ही इथेच ते याच्या पुढे वाढवू शकत नाही, म्हणून इट इज द पार्ट ऑफ द लाइन अँड इट इज डिनोटेड बाय लेंथ अँड सेगमेंट SEG किंवा रेषाखंड, रेषाखंड किंवा रेख AB असं आपण लिहत असतो। रेख AB किंवा रेषाखंड AB, लेंथ AB इज इक्वल टू डिस्टन्स AB। त्याची लांबी, लेंथ AB ची लांबी म्हणजेच काय, त्यामधील अंतर, AB चं डिस्टन्स, दोन बिंदूंमधील अंतर। दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये बघू आपण किरण, रे, याच्यापेक्षा किंचित वेगळं काय, तर याला एक एंड पॉइंट आहे, याचा पण एक एंड पॉइंट आणि एक एरो आहे, म्हणजे एका दिशेने ती वाढवू शकत नाही आपण, एका दिशेने वन साइड, इट कॅन बी इंक्रीज इन द वन साइड आणि वन इज एंड पॉइंट अँड अदर एंडला आपण त्याची लाईन वाढवू शकतो। त्याला एक दिशा असते, वन ओनली, देयर इज ओनली वन डायरेक्शन, एकच रेषा, एकच रेषेचा एकच दिशा असलेला भाग म्हणजेच किरण, तो AP। आता AP हा किरण आहे आपण, किंवा AB हा सुद्धा किरण आहे। किरण दाखवताना त्याच्या डोक्यावर त्या पद्धतीने किरण किंवा एरोचा साइन दाखवणार आणि लिहिताना AB लिहिणार आपण, किंवा AB आणि AP दोन्ही याच्याने लिहू शकतो। BA असं लिहिणार नाही, BA लिहिणार नाही, उलट डायरेक्शन आहे, जिथून तो एंड पॉइंट आहे तिथून किरणच्या डायरेक्शनने त्याचं नाव जे आहे ते त्या पद्धतीने ठेवत असतो, म्हणजे किरण AB हे असं लिहिणार आपण। पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत आपण लाईन L। लाईन म्हटलं की त्याला दोन डायरेक्शन्स आले, याच्यापूर्वी आपण बघितलं ते, त्यामध्ये असंख्य असे सेगमेंट्स असू शकतात। इट इज द लांब म्हणजे इनफायनाइट पॉइंट्स, सेट ऑफ पॉइंट्स विच आर इन द स्ट्रेट लाईन। हे झालं रेषा, आणि रेषा लिहिताना आपण एक अक्षर लिहायचं असेल तर स्मॉल लेटर वापरणार, आणि जर कॅपिटल लेटर्सने जर बोलायचं असेल तर मग त्यासाठी रेषा AB, तेव्हा दोन लेटर्सची आवश्यकता असते आणि ते पण कॅपिटल असणार। जर स्मॉल लेटर वापरायचं असेल सिंगल, तर स्मॉल L किंवा B जे आपण लावून देणार ते, आणि टू लेटर्स मध्ये वापरायचं असेल नाव किंवा लिहायचं असेल तर त्यासाठी कॅपिटल लेटर्सचा वापर आपण करू शकतो। आता पुढचा एक कन्सेप्ट म्हणजे कॉन्ग्रुएंट सेगमेंट। कॉन्ग्रुएंट एकरूप असलेले रेषाखंड की ज्यांची लांबी तंतोतंत ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात, त्यांची लांबी समान आहे, अशा रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात। द लेंथ ऑफ द सेगमेंट they are equal, they are same, then they are both the segments are known as congruent segment and it is denoted by congruent sign। AB congruent to PQ, segment AB congruent to PQ म्हणजेच काय, सेगमेंट AB हा रेषाखंड PQ ला एकरूप आहे, जेव्हा त्यांची लांबी समान असेल तेव्हा ते एकरूप असतात। आता यावर आधारित सेगमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत, त्या सेगमेंटच्या 3 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत। पहिली प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता। आपलंच परावर्तन, जसं एखाद्या पाण्यामध्ये एखाद्या वस्तूचं किंवा आपली जेव्हा प्रतिमा दिसते तेव्हा आपण एक्झॅक्ट आपल्यासारखीच असते, मग त्याच पद्धतीने इथे काय, परावर्तनता हा जो गुणधर्म आहे तो त्याच पद्धतीचा आहे। एखादा सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू AB, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB, तो रेषाखंड स्वतःशीच एकरूप असतो। रिफ्लेक्सिव्हिटी मीन्स
AB segment AB congruent to segment AB, it congruent to itself. हा नियम ज्या सेगमेंट साठी लागू पडतो. दुसरी प्रॉपर्टी आहे सिमेट्री, सममितता. यामध्ये टू सेगमेंट्स आर of equal length, they are congruent to each other. Then if first segment AB is congruent to second segment PQ, we can write as segment AB congruent to segment PQ. Then segment PQ is congruent to segment AB. First segment is congruent to second, then second is congruent to first. They are congruent to each other. ते परस्परांना एकरूप असतात आणि एक्झॅक्टली सेम असतात. म्हणून देयर इज अ सिमेट्री, जस्ट लाईक अ सिमेट्री इज पुस्तकाची पानं किंवा वहीचे 2 पेजेस. देयर इज अ सिमेट्रिकल ऍक्सिस. बोथ पेजेस आर congruent to each other, just like segment AB congruent to PQ, then PQ is congruent to AB, and therefore this property is known as symmetry, that is सममितता. तीसरी property है transitivity. It is transfer, the property of one segment is transferred to next segment. If segment AB, PQ and XY, they are of equal lengths, then segment AB congruent to segment PQ, segment PQ congruent to segment XY, then we can say that segment AB congruent to XY. First segment is congruent to second, second is congruent to third, then first and third segment, they are congruent to each other. The congruent ही जी property, it is transferred to first to second, second to third, and third to first. It is therefore this transitivity of congruency is known as the property of transitivity. हा संक्रमकतेचा गुणधर्म आहे. त्या याच्यानुसार तो पॉइंट आपण संक्रमण केला जातो. 6 आपण त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट बघणार आहोत, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट मध्ये एक सेगमेंट आहे, त्याचे आपण 2 समान भाग, व्हेन दे द पार्ट ऑफ सेगमेंट्स, त्याचे जेव्हा 2 इक्वल पार्ट्स होतील आणि ज्या बिंदूमुळे तो 2 इक्वल याच्यामध्ये डिवाइड होणार, त्या पॉइंटला आपण म्हणत असतो मिड पॉइंट. द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, रेषाखंडाचा मध्यबिंदू. ज्या रेषाखंडाचे बरोबर 2 समान भाग होतात, अगदी समान लांबीचे होतात, दे आर ऑफ इक्वल लेंथ्स ड्यू टू द पॉइंट, दॅट पॉइंट इज नोन एज मिड पॉइंट. आणि प्रत्येक सेगमेंटला 1 अँड ओनली 1 पॉइंट असतो. फक्त मिड पॉइंट हा 1 अँड ओनली मिड पॉइंट असतो. लिहिताना आपण कसं लिहिणार, सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MB, सेगमेंट AM, इट इज डिनोटेड पहा अशा पद्धतीने लिहिणार, सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MB. AM इज, इथे जे साइन आहे तेच इथे पण केलंय, म्हणजेच काय झालं, एकरूप आहे, समान लांबीचे आहे, ते दाखवण्यासाठी सेगमेंट दोन्हीकडे सारखं चिन्ह केले. अँड एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. आणि म्हणून लिहिताना काय करणार आपण, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB, किंवा आपण लिहिताना AM कॉन्ग्रुएंट टू AM, बोथ आर इक्वल. MB वी कॅन राईट एज AM, म्हणजेच काय झालं, तो MB. तिन्ही जे आहे ते एक, म्हणजे AM ला आपण ट्वाइस AM, आणि म्हणून मग लिहिताना आपण कसं लिहिणार, लेंथ ऑफ AM इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ AB. लेंथ ऑफ AM वी कॅन राईट एज लेंथ, इट इज हाफ ऑफ AB. AB च्या निम्म्या लांबीचा आहे, म्हणजेच तो त्याचा मध्यबिंदू आहे. म्हणून आपण त्याला म्हणणार मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. जसं लाईन सेगमेंट मध्ये असंख्य आपण कितीतरी सेगमेंट त्याच्यामध्ये असू शकतात. त्या सेगमेंटच्या आपण ह्या प्रॉपर्टीज पाहिल्या, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. ह्या ज्या टोटल 6 प्रॉपर्टीज आहेत, या व्यतिरिक्त आणखी एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे परपेंडिक्युलर प्रॉपर्टी. परपेंडिक्युलर, अ लाईन इज परपेंडिक्युलर टू
another line. Suppose line, it is line L, and this is AB. Then AB हा 90 डिग्रीचा जेव्हा असेल, they intersect at 90 degree. Then line L is perpendicular to AB, or AB is perpendicular to line L, and we can denote as line AB is perpendicular to L. म्हणजे both are perpendicular to each other. लंब असणार ते, लंबचं साइन म्हणजे उलटा टी, की जो 90 अंशाच्या कोणामध्ये एका रेषेला दुसरी रेषा जेव्हा छेदणार तेव्हा ते अशा पद्धतीने स्क्वेअर काढून स्क्वेअरचं चिन्ह काढायचं आणि लिहिताना उलटा टी सारखं असं चिन्ह आहे. AB is perpendicular to line L. It is denoted by line L. त्या व्यतिरिक्त आणखी याच्यामध्ये कंपॅरिझन जेव्हा आपण करत असतो, जेव्हा दोन रेषाखंडांचं कंपॅरिझन 8वा पॉइंट आहे, तेव्हा पण आता समजा ही एक रेषाखंड, ही एक सेगमेंट आहे, दुसरी एक सेगमेंट घेणार आपण PQ. बोथ दी सेगमेंट्स, याची लांबी PQ ची लांबी 1 सेंटीमीटर, AB ची लांबी 5 सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स कोणाचं लहान आहे? PQ चं. म्हणजे डिस्टन्स PQ किंवा लेंथ PQ इज लेस दॅन लेंथ AB, and therefore segment PQ is less than segment AB. म्हणजे सेगमेंटचा लहान मोठेपणा हा कशावर अवलंबून असतो? सेगमेंटच्या लेंथवर, त्याच्या लांबीवर. त्याच्या लांबीमुळे आपण त्या सेगमेंटची तुलना करू शकतो. वी कॅन कम्पेअर द सेगमेंट्स ऑन देअर लेंथ्स. त्यांच्या लेंथ्सवरच त्यांची जी हे असते, त्यांची लांबी जी असते ती त्याच्यावर आपल्याला त्याचा कंपॅरिझन लहान मोठेपणा ठरवायचा असतो. अँड इट इज डिनोटेड बाय, तुम्ही ते साइन शिकलेले आहात, लेस दॅन, इक्वल अँड ग्रेटर दॅन. लेस दॅन, इक्वल अँड ग्रेटर दॅन या 3 साइन्सचा वापर करून आपण सेगमेंट्सचा लहान मोठेपणा किंवा त्याचा कंपॅरिझन करू शकतो. आणि यावर आधारित गणित आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये 1.2 जे आहे ते एक्सरसाइज आपण घेऊया आणि त्यावर आधारित जी उदाहरणे ती सोडवूया. थँक्यू. आज आपण आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधील उदाहरणे सोडवू. फर्स्ट क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला काही पॉइंट्स दिलेत, ABCD, आणि त्याचे निर्देशक दिलेत, कोऑर्डिनेट्स, आणि त्यावरून दिलेले जे सेगमेंट आहे त्यांची लांबी तुम्ही काढायचे आणि ते एकरूप आहेत की नाही ते विचारले. एकरूप आहेत की नाही ते ठरवा. मग त्यासाठी सेगमेंट DE हे पूर्ण पॉइंट्स आणि त्याचे निर्देशक लिहिलेले. आपल्याला पहिलं उदाहरण बघायचं आहे. सेगमेंट DE आणि सेगमेंट AB या दोघांची पण लांबी काढायची. यापूर्वी आपल्याला माहित आहे की आपण डिस्टन्स फॉर्म्युलाच्या याच्यानुसार प्रत्येक 2 बिंदूंमधील अंतर काढत होतो. तर त्या याच्यानुसार D चा निर्देशक -7, E चा निर्देशक 9 आहे. आता -7 आणि 9 याच्यामधला ग्रेटर कोणता? 9. 9 इज ग्रेटर दॅन -7. 9 हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि आपला डिस्टन्स काढत असताना आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक मायनस करत असतो. या सूत्राचा आपण त्या ठिकाणी वापर करतोय. आणि म्हणूनच मग डिस्टन्स DE हे काढण्यासाठी मोठा निर्देशक 9 आहे आणि लहान निर्देशक या ठिकाणी आपण घेतला तो -7. 9 -7. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक ते मायनस केलंय. या ठिकाणी दोन्ही मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन झालं तर आपल्याला प्लस मिळणार. 9 + 7 वी गेट 16. म्हणजे लेंथ DE आपल्याला मिळाली 16 मिळाली. त्याच पद्धतीने आपण डिस्टन्स AB काढणार आहोत. A चा कोऑर्डिनेट आहे -3, B चा कोऑर्डिनेट 5. म्हणजे A चा निर्देशक आणि B चा निर्देशक, यामध्ये B चा निर्देशक 5 इज ग्रेटर दॅन -3
and therefore distance AB काढताना greater coordinate means 5 minus minus 3. या ठिकाणी पण दोन्ही मायनस मायनस साइनचं मल्टिप्लिकेशन झालं तर 5 minus minus 3 we get plus 3 म्हणजेच 5 plus 3 we get 8. डिस्टन्स AB मिळाला आपल्याला 8 आणि डिस्टन्स DE 16. जेव्हा दोघांची पण लेंथ किंवा दोघांचं पण डिस्टन्स हे इक्वल नाहीये म्हणून आपण काय करणार, लेंथ DE इज नॉट इक्वल टू लेंथ AB सेगमेंट, आणि म्हणूनच मग त्यांची लांबी समान नाही. दे आर डिफरंट, दे आर अनइक्वल अँड देअरफॉर सेगमेंट DE इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. या चिन्हाने पण तसं आपण वापरून लिहू शकतो किंवा पूर्ण सेंटेन्स द्यायचं असतं, सेगमेंट DE इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. रेषाखंड DE आणि रेषाखंड AB हे एकरूप नाही. त्याच पद्धतीने थर्ड एक्झाम्पल, सेगमेंट BE आणि सेगमेंट AD यांचे आपल्याला अगोदर लेंथ काढायचे. तर B चा निर्देशक 5 घेतला, E चा निर्देशक 9. विच इज ग्रेटर, 9 इज ग्रेटर दॅन 5. देअरफॉर लेंथ DE काढण्यासाठी ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार. 9 वजा 5 वी गेट लेंथ BE इज इक्वल टू 4. आणि त्याच पद्धतीने इकडे सेगमेंट AD, कोऑर्डिनेट ऑफ A इज -3, कोऑर्डिनेट ऑफ B इज D इज 7. -3 इज ग्रेटर दॅन -7 and therefore greater coordinate minus 7 we get -3 minus 7 we get plus 7 and therefore we get the value 7 minus 3 4. म्हणजे सेगमेंट AD ची व्हॅल्यू आली 4 आणि दुसऱ्या सेगमेंट BE ची पण लेंथ आहे 4. बोथ आर इक्वल, दोघांची पण लांबी समान आहे and therefore segment BE is congruent to segment AD. आता आपण क्वेश्चन 4 पाहूया. त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, वेगवेगळे त्यांची लेंथ दिली. AB ची लेंथ 5 सेंटीमीटर, BP 2 सेंटीमीटर, AP 3.5 सेंटीमीटर आणि सांगितलं आपल्याला कम्पेअर द सेगमेंट्स, कम्पेअर द सेगमेंट्स अकॉर्डिंग टू देअर लेंथ्स. देअरफॉर त्यांच्या लांबीनुसार जर आपण त्यांचा क्रम लावायचा असेल तर आपण आधी काय करणार, त्यांची लांबी ग्रेटर कोणती ती अगोदर लिहूया. AB ची सगळ्यात जास्त लांबी आहे AB ची. लेंथ ऑफ AB इज 5 आणि त्याच्यापेक्षा कमी 3.4, त्याच्यापेक्षा कमी 2 म्हणून ग्रेटरचं साइन याच्याकडे घेणार. 5 इज ग्रेटर दॅन 3.4, 3.4 इज ग्रेटर दॅन 2. मग 5 म्हणून 5 चं नाव, ज्या सेगमेंटची लांबी तो सेगमेंट लिहिणार आपण. सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट AP, सेगमेंट AP इज ग्रेटर दॅन सेगमेंट BP. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांचा उतरता किंवा चढता क्रम लहान मोठेपणा दाखवण्यासाठी ग्रेटरचे आणि स्मॉलरचे साइन्स वापरून त्यांचा संबंध दाखवू शकतो आपण. आता क्वेश्चन 5 पाहू आपण. यामध्ये तुम्हाला पण एक नंबर लाईन्स दिलेली आहे. या लाईन मध्ये प्रत्येक पॉइंटचे निर्देशक दिलेत आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले. त्यामध्ये विचारले की हाऊ मेनी पॉइंट्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट B. नंबर लाईन वरचा जो B आहे, पॉइंट B पासून इक्विडिस्टंट, इक्विडिस्टन्स मीन्स फ्रॉम इक्वल डिस्टन्स, समान अंतरावर, समदूर समान अंतरावर कोणकोणते बिंदू आहेत त्या बिंदूंची फक्त नावं लिहायचं. आता B पासून राईट साइडला 4 म्हणजे याच्यातलं डिस्टन्स किती झालं, 4 - 2 झालं. आणि इकडे B पासून 0 to 2 हे पण अंतर झालं 4. म्हणजेच B हा पॉइंट A आणि C पासून इक्विडिस्टंट आहे. त्याच पद्धतीने आणखी इकडे किती -2 आहे. या बाजूला इकडे दुसरा कोणता बिंदू आहे, नाही तो असू शकत नाही. 6D अंतर म्हटलं म्हणजे अंतर जास्त होतं ते 6, मग त्याच्यापेक्षा कमी इथे आहे B, तो पण 4च्या पलीकडे जाणार. इथे फक्त आपल्याला B पासून इक्विडिस्टन्स, आता B पासून C जेवढा अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर A हा बिंदू आहे आणि म्हणून आपण लिहिणार पॉइंट A आणि C आर इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट B. आणखी एक पॉइंट आहे तो म्हणजे -2. जेव्हा इथे
0 आणि -2 याचा डिफरन्स जर पाहिला तर 2 येतो. हा 2 आणि हा 2 किती झाले? 2 + 2 4. हे 4 म्हणजे बी पासून 4 सेंटीमीटर झाले. एवढं अंतर किती झालं? 4 सेंटीमीटर. आणि मग तिकडे तेवढ्याच अंतरावर 4 सेंटीमीटर अंतरावर तो आहे. आणि म्हणून मग A-C-P हे जे पॉइंट्स आहेत ते इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट बी. म्हणजेच आपल्याला पॉइंट्स इक्विडिस्टंट बघण्यासाठी त्यांच्यातलं डिस्टन्स काढणं गरजेचं आहे. ते काढल्यानंतर त्यांची लांबी समान असेल तर इक्विडिस्टंट म्हणणार आपण, सारख्या अंतरावर आहेत. अशा पद्धतीने पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आपण पुढचे कन्सेप्ट आहे ती नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.